ठाणे महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश अहेर पुन्हा आता वादाच्या भोवऱ्यात आलेले आहेत. पाहिलं तर त्यांच्या विरोधात कासार वडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांचं थेट कनेक्शन अशोक खरात यांच्याशी जोडलं गेलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे एका महिलेने थेट तक्रार केलेली आपल्यासोबत जोडले गेले आहेत उपायुक्त अमरसिंग जाधव. सर, काय सांगाल? एकंदरीत गुन्हा दाखल झालेला आहे महेश यांच्या विरोधात, महिलेने तक्रार दिलेली आहे. एकंदरीत काय तक्रार आणि अशोक खरातांशी काय त्याशी निगडीत आहे? पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कासार वडवली येथे भादवी कलम 376, 354, 328, 506 अन्वये महेश अहेर सेवानिवृत्त तत्कालीन सहाय्यक आयुक्त ठाणे महापालिका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सन 2020 ते 23 दरम्यान पीडितेवर आरोपी महेश अहेर याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले, अत्याचार केला, त्याचबरोबर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे, त्याचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरोपी महेश अहेर यांनी पीडितेला नाशिक येथील अशोक खरात यांच्या कार्यालयामध्ये नेले. त्या ठिकाणी काही लिंबू मिरची उतरवण्याचा प्रयत्न केला आणि कोणता खडा तिला परिधान करण्यासाठी दिला, असा देखील तक्रारीत उल्लेख आहे. त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. काय वाटतं, येणाऱ्या काळात अनेक पुरावे देखील, धागेदोरे देखील हाती लागू शकतात का अशोक खरात संदर्भात? जशा पद्धतीने अधिकाऱ्यांचे संबंध आहेत माझी, तसे येणाऱ्या काळात इतर लोकांशी संबंध या संदर्भात जोडले गेले आहेत का महिलांच्या तक्रारीनुसार? ज्या कोणी पीडित महिला असेल त्यांची तक्रार पोलीस ठाणे किंवा पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्यावर कायदेशीर कारवाई करू आणि अधिक तपास करू. तर सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करून धमकी देण्याचा प्रकार जो आहे तो महेश अहेर यांनी केलेला आहे. त्या महिलेला काय वाटतं, ते व्हिडिओ समोर आलेत का? तुमच्या तपास कशाप्रकारे चालू? तो तपासाचा भाग आहे. तक्रारीमध्ये तसा उल्लेख आहे. ते व्हिडिओ असतील किंवा जी काही धमकी दिलेली आहे त्या अनुषंगाने पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे. सर, काय आवाहन कराल महिलांना या संदर्भात? नक्कीच हे होते अमरसिंग जाधव. त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात जे ते तपास सुरू केला जाणार आहे. महेश अहेर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. पाहिलं तर एका महिलेने जी महापालिकेची क्लर्क आहे तिने तक्रार केली होती की त्या अनुषंगाने महेश अहेर यांच्यावरती कासवडी पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल केलेला आहे. अशोक गोंधू खरात यांच्याकडे घेऊन त्या ठिकाणी तंत्रमंत्र असेल, या जादूटोना असेल, या लिंबू फिरून डोक्यावरती अशा प्रकारचे तांत्रिक मंत्र देखील केलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणच्या महिला ज्या आहेत ते या अशोक गोंधू खरातच्या प्रकरणात अडकलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आता ठाण्यातील देखील महिला पुढे येऊन यांनी महेश अहेरच्या विरोधात तक्रार केलेली आहे. आता यापुढील तपास पोलीस कसे करतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.